नमस्कार माझ्या मित्रांनो, मी श्रेयश एरंडे तुमचं श्री छत्रपती अकॅडमी पुण्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. आपला स्टडी आयुष बाय द स्टुडंट फॉर द स्टुडंट या फोरममध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. तर आज आपण कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता आजच्या आपल्या या सेशनला स्टार्ट करूया. आजचं हे सेशन खूप खूप भारी राहणार आहे. आज आपण तुम्हाला कळेल की आपण आता डॉक्टर झालो, तुम्हाला मजा येणार आहे आज की बाबा जुन्या काळी आपल्या सुश्रुतांनी कसं डायसेक्शन केलं असेल. इसवी सन पूर्व 16व्या शतकात ज्यावेळी कोणतेच साधनं उपलब्ध नव्हती, सूक्ष्मदर्शक उपलब्ध नव्हतं, सूक्ष्मदर्शक म्हणजे तुमचं मायक्रोस्कोप उपलब्ध नव्हते, त्यावेळी त्यांना इतक्या सगळ्या बारीक मायन्यूट गोष्टी कशा माहीत होत्या याचा विचार करा. त्यांनी त्यावेळी कोणतेही साधन, आजकाल फॉर्मॅलिन किंवा हे सगळं प्रिझर्वेशन तर नव्हतं, तर बॉडी कुठं स्टोअर करत असतील. ती स्टोअर केलेली बॉडी त्याच्यानंतर त्याचा स्टडी काय प्रकाराने केला असेल, त्यामुळे त्यांना त्यावेळी शल्य येत होतं, त्यावेळी ते सर्जरी करत होते, कसे करत असतील याचा विचार कधी तुम्हाला येतो का? सुश्रुतांना आज मॉडर्न सायन्स कितीही पुढे गेला असेल किंवा आजचं शास्त्र आपलं आयुर्वेदिक शास्त्र पण पुढं कितीही गेला असेल, तरी पण इसवी सन पूर्व 16व्या शतकात जन्मलेल्या सुश्रुतांचीच संहिता आज वापरली जाते. त्यांनाच आजही शरीर शस्त्रक्रियाचे जनक किंवा शल्य विभागाचे पितामह म्हणलं जातात. इन इंग्लिश he is only called as father of surgery, right? So why, what he has done, का आपण त्यांना इतकं मोठं स्थान देतोय का, तर हे आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला समजेलच. ठीक आहे. वेलकम टू द फील्ड ऑफ ट्रीटमेंट. चिकित्सा आपण लोकांची करतो, आपण लोकांना मदत करतो, ही अशी आपली फील्ड आहे, प्रोफेशनल कोर्स आहे. आपण व्हाईट कोट घालतो, व्हाईट कोट प्रोफेशनल कोर्समध्ये आपल्याला घालायला भेटणं आणि त्यानंतर आपण ती चिकित्सा करणं हे आपलं भाग्यच आहे असं आपण समजूया आणि आपलं कार्य व्यवस्थित पूर्ण करूया. आजचा आपला अजेंडा असणार आहे ह्यूमन अॅनाटॉमी फ्रॉम आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह, राईट? ह्यूमन अॅनाटॉमी, त्यालाच आपण आयुर्वेदामध्ये रचना शरीराची व्याख्या आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे, शारीर या गोष्टीची व्याख्या. त्यामुळं आज काही मी ते तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे. तर आज आपला सेशन चालू करण्या अगोदर मी तुम्हाला एक सुंदर अशी म्हण ऐकवतो. त्या म्हण आहे, नो वन कॅन स्टील युअर नॉलेज. सगळ्या गोष्टीची चोरी होऊ शकते, पैसा, तुमची वस्तू, तुमचं सोनं नाणं सगळ्याची चोरी होऊ शकते, तुमच्या ज्ञानाची, नॉलेजची चोरी कधीच होऊ शकत नाही. त्यामुळं सारखं नॉलेज अक्वायर करत राहा आणि ते दुसऱ्यांना द्याही, कारण की ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी दिल्याने वाढते. राईट माझ्या मित्रांनो? ही जी लाईन आहे ना, ही नेग्लेक्ट करू नका, ही खूप छान लाईन आहे. आज जरी तुमचा दिवस नसेल ना मित्रांनो, तरी कठीण प्रयत्न करत राहा. तुमचा दिवस नाही, तुमचा काळ येणार आहे, लक्षात ठेवा. सर, आजचा आपला सेशन असणार आहे आयुर्वेदिक मेथड्स ऑफ कॅडेव्हरिक डायसेक्शन. बघू शकता तुम्ही, मृत शरीर शोधना एवं संशोधन, प्रिझर्वेशन ऑफ द डेड बॉडी. आयुर्वेदिक पद्धतीने आपण आज ह्यूमन म्हणजे मानवीय शवविच्छेदन कसं केलं जातं, त्याचं प्रिझर्वेशन कसं होतं, काय होतं, हे आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. तर आता शवविच्छेदन करायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे सर्वात अगोदर काय पाहिजे? आपल्याकडे सर्वात अगोदर पाहिजे बॉडी. आपल्याकडे सगळ्यात आधी पाहिजे शरीर. कोणाचंही घ्यायचं का? शरीर कोणाचंही घ्यायचं नाही. शरीर घेण्यासाठी प्रॉपर असा क्रायटेरिया आहे. आपण गेलो ना, कधी पण कॉलेजला गेलो तर क्रायटेरिया बघतात, तुमचं एज लिमिट बघतात, तुम्हाला मार्क किती बघतात, कट ऑफ बघतात. बरोबर आहे. तर त्या सगळ्यासाठी क्रायटेरिया
डेड बॉडी सिलेक्शनसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपल्या शल्यतंत्र विभागाचे जे जनक आहेत म्हणजे सुश्रुत यांनी त्यांच्या शाहीरस्थानात 5व्या अध्यायामध्ये 49वा श्लोक असा लिहिला आहे की तस्मात् समस्त्र गात्रम अविशोंपहतम अदीर्घ व्याधी पीडितम अवर्षशतीक निसृष्टांत्र पुरुषः. याचा अर्थ असा होतो की या गॅडेवरिक डायसेक्शनसाठी या शवविच्छेदनासाठी लागणाऱ्या बॉडीमध्ये सगळे ऑर्गन समस्त गात्रम, गात्र म्हणजे ऑर्गन्स, समस्त गात्रम हे असले पाहिजेत. सगळे ऑर्गन्स इंटॅक्ट असले पाहिजे. असं नाही हातच नाहीये, पायच नाहीयेत, आहे की नाही? कारण की आपल्याला नॉर्मल बॉडी शिकायची आहे तरच पुढे जाऊन तुम्ही व्यवस्थित चिकित्सा करू शकता. प्रत्येक अंग चांगलं पाहिजे. त्या बॉडीचं अविशोंपहत म्हणजे त्या बॉडीचं विष पिऊन मृत्यू झालेला नसावा. पहिली गोष्ट, डायसेक्शन हे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं होतं. जिवंत व्यक्तीचं डायसेक्शन करायला जाऊ नका, ठीक आहे? तर अविशोंपहत त्या बॉडीचं कोणतंही विष घेऊन मृत्यू झालेला नसावा. का? तर विषने ऑर्गन्स डॅमेज होण्याची शक्यता आहेत, राईट? अदीर्घ व्याधी पीडितम म्हणजे त्या माणसाला कोणताच व्याधी हा दीर्घकाळ चाललेला नसावा. क्रॉनिक डिसऑर्डर किंवा क्रॉनिक डिसीज त्या माणसामध्ये नसावा, जेणेकरून त्याचे जे पुढचे जे ऑर्गन्स आहेत किंवा ज्या डिसीजमुळे ते ऑर्गन्स अफेक्ट झालेले आहेत ते ऑर्गन्स आपण व्यवस्थित स्टडी करू शकत नाही. आपण ॲबनॉर्मलच कंडिशन सर्जरी करू शकतो. मग आपण नॉर्मल कंडिशन आपल्याला माहितच नाही, त्या ॲबनॉर्मॅलिटी आपण व्यवस्थित बरी करूच शकत नाही, ठीक आहे? अवर्षशतीक त्या माणसाची जी आयु आहे ती 100 पेक्षा कमी असावी, लेस दॅन 100 इयर्स. आत्ताच्या घडीमध्ये पूर्वीची लोक ही खूप जगायची. आत्ताच्या घडीमध्ये 50-60च्या अगोदरचेच पाहिजेत, 100च्या जगतच नाही. लाईफ एक्सपेक्टन्सीच नाही भारताची तेवढी. त्यावेळी लोक 100 वर्षापर्यंत जगत होते. त्यावेळी माणसांचं डाएट, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल हे वेगळं होतं. त्यामुळं त्या काळी त्या ग्रंथात असं लिहिलंय की त्यांची आयु 100 वर्षापेक्षा कमी असावी, जास्त नसावी. मग निसृष्टांत्र, निसृष्ट म्हणजे रिमूव्ह करणे, काढणे, आणि इथं संधी येऊन आंत्र आलेला आहे. आंत्र, आंत्र या गोष्टीचा अर्थ असा होतो इंटेस्टाईन. इंटेस्टाईन जी आहे आपली जी काढून टाकायची, त्यासोबत फिकल मॅटर्स तुमचे निघाले पाहिजेत. आता आतड्या काढण्याचं म्हणजेच इंटेस्टाईन काढण्याचं सर्वात मेन उद्दिष्ट असं आहे की आतड्या ज्या आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये आपण शिकलो की मेन जे स्थान आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स की जे आपल्या बॉडीला डिकम्पोज करू इच्छितात, जास्त प्रमाणात बॉडी ही डॅमेज होणार आहे. आपण बघितलंय, डेफिनेशनच आहे शरीराची, शिर्यते तत् शरीरम, राईट? बॉडी ही 100% डायजेस्ट होणार, आपलं डिकम्पोज होणार आहे. पण जास्त डिकम्पोज होऊ नये यासाठी आपण शाश्वती घेतली पाहिजे. त्यामुळे आपण त्यांचे आतड्या काढून टाकतो, कारण की आतड्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ जास्त आहे. आपण बघितलंय जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आतड्यांमध्ये सापडले जातात. बघा डोकं बघा सुश्रुतांचं त्या काळी किती फास्ट होतं. पुरुष म्हणजे फिकल मॅटर्स पण काढून टाकायचे. आणि अशी बॉडी पुरुष, मी तुम्हाला सांगितलं पुरुष म्हणजे आपण इथं बॉडी संबोधणार आहोत, तर ते असं त्यांनी सांगितलं आहे. हा आहे क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ ह्युमन बॉडी. आता प्रिपरेशन आणि प्रिझर्वेशन, त्या बॉडीचं डायसेक्शन करण्यासाठी काय प्रिपरेशन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याला प्रिझर्व कसं करू शकतो. प्रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते ठेवायचं असतं. आपण उन्हाळ्यात आंबे आले की कैऱ्या कापतो, मुरांबा बनवतो, लोणचं बनवतो. त्या प्रक्रिया काय आहेत, वर्षभर चालवण्यासाठी त्याचं आपण प्रिझर्वेशन करतो. प्रिझर्वेटिव्ह आपण त्याच्यात सॉल्ट्स टाकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा, तेल टाकतो, राईट? तर आपण आता बघूया प्रिझर्वेशन. पुरुषम आवहंत्या माप गाया निबंध पंजरस्त मुंज वल्कल कुश क्षण आदि नामयंत मेन वेष्टि अंग अप्रकाश देशे कोथयत.
याचा अर्थ असा होतो की त्या देहाला एकदम हळूहळू स्लोली फ्लोईंग वॉटर, स्लोली वाहणाऱ्या नदीमध्ये सोडावेत, जेणेकरून काय राहतं, ती बॉडी मॉइश्चर राहते. मॉइश्चर राहिल्यामुळे आपले ती डायसेक्शन करायला इझी होतं. मॉइश्चर राहिल्यामुळे हायड्रेटेड राहिली पाहिजे ती बॉडी, त्यामुळे त्याला त्या पाण्यात ठेवायचं. हळूहळू वाहणार आहे, जास्त पण नाही कमी पण नाही आणि थांबलेलं पण नाही. स्टॅग्नंट वॉटरमध्ये जर ठेवलं, एका जागी थांबलेल्या वॉटरमध्ये जर ठेवलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स सडण्याचे, त्या बॉडीला डिकम्पोज करण्याचे, आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोलच आहे, ते आता डिकम्पोजर्स, राईट. त्यामुळे तसं पण नको आहे. निबंध म्हणजे बांधून ठेवणे पिंजऱ्यात. आता पिंजऱ्यात का ठेवणं, समजा नदीत ठेवले, काही जानवर पण नदीत जाऊ शकतात, नदीत क्रोकोडाईल्स असू शकतात किंवा दुसरे काही प्राणी असू शकतात, तर ते त्यांना खाऊ नयेत, ते त्यांच्यावर अटॅक करू नयेत, त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात ठेवलेलं असतं. एक्सक्यूज मी. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे त्याच्या ठेवायच्या वेळी काय करावं लागतं, मुंज, वलकल, कुश, शण हे जे आहेत हे गवत आहेत, गवत काय आहेत, गवत. तर त्या गवतनी त्याला गुंडाळायचं. तर त्या गवत आदी म्हणजे एक्सेट्रा, आणि ह्या नावासारखे त्यांनी वेष्टित म्हणजे गुंडाळणे, त्याला लपेटून घ्यायचे त्याच्यात. आता जे काही माणसं आपल्या गावाला गेले, जे मित्र गावाला गेलेले आहेत, त्यांनी जर समजा गोठ्याकडे गेले, ते समजा तिथं गायी वगैरे जे असते, गायी म्हशी किंवा बैला आपण ठेवतो, त्यांना जो चारा आपण देतो सुकलेला, त्याला आपण कडबा किंवा वैरण असं म्हणतो. ते वैरणीची जी पेंडी असते ती अशी गुंडाळलेली असते आणि त्याला पीळ घातलेला असतो, ते म्हणजे वेष्टित. त्या प्रकारे त्या ग्रास घेऊन, हे सगळे जे ग्रासेस आहेत ते घेऊन त्या बॉडीला गुंडाळायचं मस्तपैकी. गुंडाळून झालं की मग या पिंजऱ्यामध्ये ठेवून नदी सोडून द्यायचं. ही ती प्रिझर्वेशनची हे आहे. अप्रकाश देशे, अप्रकाश म्हणजे जिथं प्रकाश येत नाही अशा ठिकाणी ठेवायचं. सनलाईट काय करतं, सनलाईट काही डिकम्पोजिशन रिएक्शन कॅटलिस्ट म्हणून वर्क करतात, त्याच्यामुळे काही डिकम्पोजिशन रिएक्शन होतात. मग त्या रिएक्शन थांबवण्यासाठी त्याला अप्रकाश देशे, जिथं सनलाईट नाही अशा ठिकाणी त्याला ठेवायचं आहे. कोथयत या शब्दाचा शब्दशः अर्थ सडणे असे होतो, पण सडणे नाही. इथं जर सुश्रुत सांगतायत की आपल्याला प्रिझर्व करायची आहे आणि इथं जर ते सांगतायत सडवणे, तर त्याला काही अर्थ उरत नाही. कोथयत या शब्दाचा इथे असा अर्थ होतो की त्याला भिजवणे, त्या गोष्टीला भिजवून ठेवणे. भिजल्यानंतर जी काय पुढची प्रक्रिया आहे हे आता आपण डायसेक्शन आणि ऑब्झर्वेशन मध्ये बघू. हा पण जो श्लोक आहे तो सुश्रुत शारीर स्थान 5वा अध्याय 49वा श्लोक मध्ये आपल्याला बघायला भेटतो. हे बघा, हे एक इमेज आहे, हे इनग्रेव्ड AI ने केलेलं इमेज आहे. हे सुश्रुत आहेत आणि हे जे शिष्य आहेत आणि ते कॅडॅव्हरिक डायसेक्शन करतायत असं मी दाखवलेलं, तुम्ही असं इमॅजिन करू शकता. पुढचं डायसेक्शन आणि ऑब्झर्वेशन. आता पाण्यात तर फेकलं बुबा, मग सम्यक प्रकृतीत चोदृत्य ततो देह सप्तरात्री दुशीर बालवेणु बल्व कुर्चा नामयंत मेण शनै शनै अघर्ष त्वगादीन सर्वानेम बाह्य अभ्यंतर अंग प्रत्यांग विशेषण यथोक्तान लक्षये चक्षुषा. तर याचा अर्थ असा होतो की सम्यक म्हणजे प्रॉपर ते भिजलेलं असेल, सम्यक राईट टाइम नंतर. चोधृत्य म्हणजे त्याला बाहेर काढणे, राईट टाइम, एखादा चांगला कालावधी गेला, तो प्रॉपरली हायड्रेट झालं तर त्याला बाहेर काढावे. चोधृत्य म्हणजे त्यांना रिमूव्ह दॅट बॉडी फ्रॉम दॅट वॉटर बॉडी. त्या देहाला 7 रात्र उशीर म्हणजे 7 रात्र उशीरपर्यंत आपण त्या बॉडीचं डायसेक्शन हे करू शकतो. आता ते डायसेक्शन करण्यासाठी जे ऑब्जेक्ट्स त्यांनी सांगितलेले आहेत त्यावेळी जर काय आता आपण जे सीझर्स किंवा स्कॅपल्सने जे डायसेक्शन करतो त्यावेळी तसे काही साधनं उपलब्ध नव्हते. तर त्यावेळी हे जे काही वनस्पती आहेत ते जरा टोकदार असल्याने किंवा काय असल्याने आपण त्याला डायसेक्शन मध्ये यूज करू शकतो. ते आहेत बाल, वेण, बल्व, कुर्चा, नामयंते मेण,
म्हणजे या नावासारखे अनेक अजून पण असू शकतात आधी. आता त्यावेळी त्यांनी सांगितलं हे ज्या नदी किनारी सुश्रुत होते त्यांना त्या गोष्टी ते झाडं भेटली त्यानुसार त्यांनी ते केलंय. अजून पण असू शकतात, सुश्रुत म्हणतच नाही मी जे केले तेच तुम्ही करा किंवा मला जे भेटले तेच तुम्हाला भेटेल असं नाही. तुम्हाला जे भेटते त्याच्यामध्ये सर्वोत्तम करा, ही सुश्रुतांची नीती होती. तर नामयन्ते मेनम शनै शनै, शनै शनै म्हणजे हळूहळू एकदम स्लोली. अवघर्ष म्हणजे त्याला घासणे. आपण मॉडर्न मध्ये कॅडेवरचं डायसेक्शन घेतो, कापतो. त्यांनी घासले, त्या घासल्याच्या पद्धतीमुळे काय होतं बघा, आपल्याला सुपरफिशियल लेअर पासून डीप पर्यंत प्रत्येक लेअरचा चांगला अभ्यास करायला भेटतो आणि प्रॉपर कलर दिसतात ह्युमन बॉडीचे. आणि मग त्वगादीन म्हणजे त्वचेच्या खालचे सर्व सुपरफिशियल पासून डीप पर्यंत सगळे ऑर्गन, सगळे तुमचे लेयर्स आपल्याला दिसू शकतात. सर्वानेव म्हणजे सर्व, बाह्य म्हणजे बाहेर दिसणारे स्किन, अभ्यंतर म्हणजे आतमधले, अंग म्हणजे हँड्स वगैरे आणि त्याच्या संबंधित प्रत्यांग म्हणजे सब पार्ट्स ऑफ द बॉडी विशेषपणे आपल्याला शिकता येतात, इथे शिकता येतात आणि ते आपण लक्षपूर्वक चक्षु म्हणजे आपला एक तो आहे ज्ञानेंद्रिय आहे एक चक्षु म्हणजे डोळा. त्या डोळ्यांनी आपण व्यवस्थित बारकाईने त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे आणि त्यानंतर आपण चिकित्सा करू शकतो. हे असं इतकं सुंदर पद्धतीचं एकदम आधुनिक एकदम म्हणजे ट्रेडिशनल पद्धतीचं कॅडेव्हरिक डायसेक्शन आपल्या सुश्रुतांनी त्या काळी केलं होतं. बघा उगच नाही त्यांना शल्यतंत्राचे पितामह म्हणत, काहीतरी त्यांनी केले. त्यावेळी त्यांची बुद्धी इतकी फास्ट चालू शकते. आता आपल्याला माहिती आहे की जुन्या काळी सुपरस्टिशियस होते, खूप सुपरस्टिशन होते, की अंधश्रद्धा होत्या की भूत प्रेत असतात असं वगैरे सगळं जे काय होतं नाही का. तर त्या काळी ते सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून फक्त चिकित्सा लोकांची व्यवस्थित करण्यासाठी त्या काळी जर माणसाने शवविच्छेदन केलं असेल तर त्या माणसाला खरंच आपण मानलं पाहिजे. राईट. आता इम्पॉर्टन्स काय आहे शवविच्छेदन किंवा कोणत्याही कॅडेव्हरिकच्या डायसेक्शनचा इम्पॉर्टन्स काय, आपल्याला प्रॉपर नॉलेज भेटलं पाहिजे. असं नाही डॉक्टर सांगितले लिव्हर सर्जरी करा आणि डॉक्टरला माहितच नाही लिव्हर कुठे आहे. लिव्हर कुठं आहे हे माहिती पाहिजे डॉक्टरला, त्यावेळीच तू व्यवस्थित सर्जरी करू शकतो, बरोबर की नाही. म्हणून सर्जरीसाठी लागणाऱ्या नॉलेज ते सगळं आपल्याला माहित पाहिजे की बाबा तुमची लिव्हर कुठं आहे, तुमचं थायरॉइड ग्लँड कुठं आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची सर्जरी करायची ते कुठं आहे, या सगळ्या गोष्टी, कुठं कोणतं हाड आहे, क्लॅव्हिकल बाबा इथं आहे, ह्युमरस इथं आहे, फेमरस कुठं आहे, त्यानंतर रेडियल, अल्ना, हे सगळे जे बोन्स आहेत हे कुठं आहेत हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष बघणं हे खूप महत्वाचं आहे. अभ्यास ज्ञान तर आपण करणारच आहोत, पुस्तकी ज्ञान आपण ग्रहण करायचंय, आपल्या शास्त्रात जे लिहिले ते आपल्याला वाचायचंच, पण प्रत्यक्ष ज्ञान आपल्या फील्डमध्ये खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळं डायसेक्शन करण्याची आवश्यकता आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉडर्न पद्धतीने कॅडेव्हरिक डायसेक्शन, एम्ब्लामिंग वगैरे या सगळ्या प्रोसेसनी कसं केलं जातं, कोणते फ्लुइड्स असतात, कशा प्रकारे ते डिझॉल्व्ह केलं जातं सगळ्या फ्लुइड, त्यांच्या प्रोपोर्शन्स काय, या सगळ्याची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत अभ्यास करत राहा. स्टे ट्यून्ड. थँक्यू.